जो संघ विजेता होईल त्या संघासाठी सुधीर ठाकूर भाया यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि जो कोणी षटकार मारेल त्याच्यासाठी सुवर्ण संधी सुरेश शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जो षटकार मारेल त्याच्यासाठी जबरदस्ती बक्षिसांची खैरात या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये लाभदायक ठरणार आहे. फिरकीचा जादूगार फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि हे बॅटल आता पाहण्याजोगे राहणार आहे. विशाल घरात वर्सेस प्रतीक पाटील. दोघेही खास जिवलग आणि जीवाभावाचे मित्र आहेत. एकामेकाच्या अगेन्स्ट येत असताना एका बाजूला प्रतीक पाटीलला गार्ड्स घेताना आपण पाहतोय. कालचा दिवस मला आठवला. 50 धावा पूर्ण केल्यानंतर संजू सॅमसंगने पुन्हा गार्ड घेतला होता. प्रतीक ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड दी ऑफ. महेश पाटील सर कसं पाहता या मॅचकडे. हे बॅटल महत्वाचं आहे. मला वाटलं आटापला का पण जोरदार अपील होती. थोडा पिच मध्ये साबूत झाला. जोरदार अपील होती. हा एकच संघ आहे मात्र अनेक वेळा गावाच्या बाहेर टीम जाते तेव्हा एकत्रित खेळून आपल्या संघाला मजबूत करतात. पण यावेळी होळी कप आहे आणि आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आलीच हा खेळ महत्वाचा आहे. जोरदार प्रहार केला सीमारेषेकडे. खणखणीत असा हा प्रतीक्षा बॅट मधून निघालेला हा पहिला चौका. चौकार आला डाऊन द ग्राउंड. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. फुलर लेनचा बॉल आणि चांगला वापर करतो. हँड अँड कॉर्डिनेशन पाहतच बनतंय. आणि खरं तर गाव कपचा हा बादशाह आहे जो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल घरातच म्हणतो त्याला की हा बादशाह आहे गाव कपचा आणि होळी चषकाचा. 5 चेंडूमध्ये 5 आल्यात. हाफ ट्रॅकर होता. लेग कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड. क्षेत्ररक्षण आबा. कामगिरी करताना माटा अंपायर सुरेखासह नृत्य सादर करताना आबाच्या मिस फिल्डिंग मुळे हा चौकार गेला. 4 धावसंख्या पुढे सरकली. पुन्हा एकदा स्ट्राईकला असलेला फलंदाज आयुष धडाकेबाज असा फलंदाज. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये किती धावसंख्या उभारतोय हे पाहायचं आहे. भाईसाहेब बाजू हो जा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 बनलेले आहेत. हर्षल ठाकूरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. 9 धावा धापलक्यावरती आहेत. आयुष 3 बॉल 1 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. धावा त्यालाही गोळा करावा लागतील. पुढचा बॉल रिव्हर्स. काय स्ट्रोक केलाय. भव्य स्वागत. पारितोषिक या ठिकाणी लाभलेला आहे. जो संघ विजय होईल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे 5,000. 13 धावा. हॅलो 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 हॅलो. अंपायरने भिंगरी बनवली. हॅलो 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 हॅलो. हां 14 धावा धापलकावरती बनलेले आहेत. 14 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल राडार मध्ये आलाय. षटकार.
20 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती बाला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांबलचक स्ट्रोक येतो आयुष गोंधळीच्या बॅटमधून. षटकार त्याने ठोकलाय. आज होळीचा दिवस आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर होळी उत्सव साजरा केला जातो. इथे पंचांकडे लाऊड अपील, परंतु पंतांनी आवर्जून ही दाट फेटाळलेली आहे. पंच याला गाड त्याला गाड. कलर जर बघितला तर याला गाड त्याला गाड. लाल पिवळा एक चित्रपट होता भरत जाधव सरांचा, याला गाड त्याला गाड. जवळपास तसाच रंग आहे. एका बाजूला लाल आणि पिवळ्या कलरचा ड्रेस कोडचा आपण दोन्ही पंतांचा पाहतोय. धावफलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत 20 बांधलेल्या आहेत. 20 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्षलला आपण पाहतो. या षटकामध्ये 11 आल्यात. आडवा बाटने पुन्हा पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी झाली आहे महेश सर. धावा दिलेल्या नाही आहेत. पहिल्या 3 मध्ये आल्या, परंतु पुढचे 3 बॉल अर्थात पुढचे 2 बॉल चांगल्या दाटणीचे हाता आल्यात. पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम हर्षल माटा या ठिकाणी घरतली संघाकडून आपला परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. तर स्ट्राईकला असलेला फलंदाज आयुष गोंधळे मात्र थोडा कन्फ्यूज होतोय. 20 धावा धावफलकावरती म्हटला. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. सुदाम नाईक या पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स आलाय. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. कुणाल घरतने डिपला आणि काय जल्लोष घरदाळी संघाच्या माध्यमातून. वीस धावा धावफलकावरती असताना पहिला फलंदाज बाद झाला. एक चांगला झेल कुणाल घरतच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले उसळी घेणारा बॉल आणि अगदी चांगला स्ट्रोक आयुष गोंधळीने खेचला होता. हॅमट केलं. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. आयुष गोंधळी बाद झालाय. हर्ष येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू याही वेळेला फुलरलेनचा. या वेळेला प्रफुल्लने चुकी केली आहे. बॅटर बीट, विकेट कीपर बीट, रन्सला अत्याचार. हा चौकार. अंपायर्स या धावा बाईच्या आहेत का? याला काय करेल? जीव देईल का तो बॉलर? तरी काय करेल? जीव देईल का? डेंगांशी बॉल दिला, काय करणार? बायच्या स्वरूपात. धन्यवाद पंच. दोन षटकांचा खेळ संपला. या स्पर्धेची शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते आहे. अंतिम सामना. आणि जर पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये 5 षटकं आहेत आणि 5 षटकामध्ये जर धावसंख्या उभारायची असेल तर 60-70ची जी बरोबर आहे ती करायला लागेल, कारण बलाढ्य संघ आहेत दोन्ही सुद्धा. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. होळी चषक अगदी महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावामध्ये आयोजित केला जात असताना पाहायला मिळतो आणि एक दमदार आणि देखणं आयोजन याही पर्वामध्ये आपण पाहत आहोत. आदरणीय वैभव शेठ गरज साहेब यांच्या माध्यमातून 24 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. खोलातला बॉल होता. बॉटमॅनचा वापर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. याचं फाटलेलं 12 महिना हात शिवात आहे. ही लाशी संधी आहे ना दाद्या. मायनस होतील सायकल पकड. आणि पाटील बंधू पूर्ण
पूर्णपणे हजेरी लावून या ठिकाणी आपला डान्स परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मागच्या वेळेला मला वाटतं रोहिदास पाटील याचा सुरेख असा डान्स होता. काय डान्स होता, जबरदस्त. सर्व बोलले होते त्या डान्सला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि सुरेख असा झेल, सोपासा झेल आणि दुसरा हादरा मिळालेला आहे तो तळ्याचाळी संघाला. रोहिदास पाटील यांनी आपला डान्स चालू ठेवायचा आहे प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी. दादाबाई आपल्या टीमने डान्स परफॉर्मन्स करायचा आहे. महेश सर, खरं तर 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावसंख्येवरती दुसरा आदरा इथे लागलाय. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. प्रतीक पाटीलला साथ द्यायला कोणी खेळाडू तयार नाही आहे. स्लोवर वन होता, समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनला झेल. खरं तर कॅप्टन अनफिट आहे संघाचा. दर्शन भोईर, कालच्या दिवशी सर्वाधिक मोठी इजा दर्शन भोईर यांना झालेली पाहायला मिळाली होती. दर्शन भोईर स्क्वॉडमध्ये दिसत नाही आहेत. खरं तर त्यांच्या डाव्या हाताला सर्वाधिक मोठी आहेत 40+ एक दर्जेदार असा खेळाडू आणि संघाचा बाहुबली. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल होता आणि इथे दिशाही नाही. हा व्हाईट बॉल. 26 धावा धावफलकावरती बनल्यात. फायनलची मॅच आहे. 50च्या पलीकडे रन्स गोळा करावा लागतील. स्ट्रायकर रेडला आर्यन गोंधळीला आपण पाहतोय. आर्यन ऑन स्ट्राईक. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू सातत्याने येत असताना पाहायला मिळालेत. महेश सर, काय म्हणाल, जिथे डॉट बॉल आलेत तुमची टीम मॅच मध्ये येते? शेर अभी तक जिंदा है. पुन्हा एकदा पंचांनी आपला दोन्ही हात फैलावलेले आहेत. एक अवांतर स्वरूपात एक धाव मिळालेले आहे. संघ 1-1 पुढे सरकतोय. जर आपल्याला संघ विजेच्या वाटचालीकडे न्यायचा प्रयत्न करायचा असेल तर मोठे फटके 100% घ्यायला लागतील. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. घरताली आणि तळ्याचाळी संघ. दरवर्षी अतिशय मेहनत करून घरताली संघ शेवटच्या क्षणापर्यंत जातो आणि लास्टला कोलसा होतो. पुन्हा एकदा सोपासा हलकासा झेल होता माराच्या पल्या. 28 धावा धावफलकावरती बनल्यात. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. बॉल हवेमध्ये राहिला. जम्प घेतली होती झेल घेण्यासाठी. प्रयत्न चांगले झाले. डॉट बॉल आला. अर्थात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर आपण हे षटक अर्थी 4 चेंडूमध्ये 3 आल्यात. खोला टाकला होता बॉल. ऑन साईडला केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव येत असताना इथून पाहायला मिळते. महेश पाटील सर, तुमची टीम 2024 मध्ये विजेते राहिली होती आणि आता आठवला त्या पहिल्या जागाचा वर्षाचा आली का ती असला सांगतो. तुम्ही जरा 2-3 वेळा उद्गार काढा आम्हाला बरा वाटेल. मिनी कारल्यावर बोलतील का याचा यूज सांगतोय असं आहे. नाही, तुम्ही 2024 ला जिंकले. जरा इतिहास आठवा वाचा. 28 ला 2. या षटकामध्ये धावा आल्या ते केवळ 4. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला महेश पाटील तर आमच्या सोबत आहेत. 2024 चे विजेते होते, परंतु यावर्षी अपेक्षा भंग झाल्यात. कोणाला सपोर्ट करणार सर? फायनलची मॅच आहे. अपेक्षा भंग नाही, दुसऱ्याला संधी भेटली पाहिजे. आम्ही ठरवलं होतं का मठाची आली संघाला संधी देव, पण आता तेच आटपलं. आता करणार काय? आता आमच्या शुभेच्छा घरतरी संघाला आहेतच. बघूया, खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतं, हारजीत तर होऊ शकतं. अतिशय आनंदमय हा वातावरण आहे. दोन्ही संघ दबावामध्ये आहेत. फुल फॉर्ममध्ये असणारा संघ, दोन्ही संघ म्हटलं तर काही हरकत नाही. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण अतिशय दडपण येत आहे. सुदाम नाईक या ठिकाणी जळपाण्याची व्यवस्था करत असताना आता त्यावरच ठेवलं पाण्यावर. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतः सुदाम नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ज्या वेळेला पोलीस येतात ना त्यावेळेला नाईक पुढेच असतात नेहमीच.
आपण त्याला नेहमी पाहिलंय. दक्षला आपण पाहतोय खरं तर पाण्याची मागणी झाली आणि तो स्वतः पाणी घेऊन मैदानावरती गेला होता. 28 बनल्यात. कुणाल घरातने मागील षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील केवळ 34 बनवल्या होत्या 3 षटकांमध्ये आणि पुढच्या 2 षटकांमध्ये तदनंतर 38 आल्या होत्या. यावेळेचा बॉल आडव्या बाटने केलाय. महेश सर कसं पाडताय? पुढच्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे. धावा येतील का? थोडं दडपण आहे कारण की त्या ठिकाणी मोठा बलाढ्य संघ आहे. हर्षल माटा तसेच विशाल गरत, प्रफुल आबा आणि डुक्याबाय तसेच कुणाल, अमर पाटी, अमर घरत, कुणाल, पंकज असे मोठमोठे फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट असे खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. थोडं दडपण असणार आहे पण प्रतीक पाटीलला फ्री खेळणंच हे सोपं ठरणार आहे. पुन्हा एकदा शेरा भी जिंदा आहे हे दाखवून दिलंय. पाहिलं आणि टोळा लगवला आणि उत्तुंग असा खणखणीत असा हा प्रतीकच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है मगर जंजीर में जकड़ा राधा मेरा अभी सब पे भारी है. भारी पडतोय हा खेळाडू. षटकार आला त्याच्या बॅटमधून. 35ला 2. अद्याप 10 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा गोळा करावा लागणार आहेत. रन्स बनवावं लागतील. खरं तर मागील सामन्यामध्ये देखील 2 षटकामध्ये 38 बनवल्या होत्या. लोअर फुलटो जो आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागलाय. सूरज येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. विशाल घरात आवर्जून एक गोष्ट म्हणाला होता. होळी चषकाचा गाव कपचा बादशाह आहे हा प्रतीक आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलच बॅटिंग करतोय. कारण हीच वेळ असते की इतिहास घडवण्याची. कारण शेवटचा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये होळी कपचा विजेता कोण होतोय ते पाहायचं आहे. प्रतीक पाटील आणि विशाल घरत हा असा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर हा फिष्टीच्या खूपच बाहेरून चेंडू जाताना छाती फुगवून अंपायर वाईट दर्शवतात. धन्यवाद. घरतळी संघाला एक संधी राहील कारण तळ्याची आळी टीम गतवर्षीचे विजेते आहेत. व्हाईट बॉल आला. 38ला 2 आहेत. अद्याप 9 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. यावेळेचा बॉल डगात ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि याच्यामध्ये कोणीही संघ जर विजेता झाला तर सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं. कोणाला लाभेल हे आपण थोड्याच वेळात या ठिकाणी डिक्लेअर होईल. सुरेख अशी खेळी करताना प्रतीक पाटील तर त्याला रोखण्यासाठी सज्ज आहे तो संघ घरतळी संघ. 44 मांडल्यात. आता टेन्शन वाढलंय. प्रतीक एकटाच लढतो. 8 बॉल 23 वरती तो नॉट आउट आहे. खेळ चांगला साकारला त्याने. तो रंगात आलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हार म्हणायला तयार नाहीये. संधी मिळेल तुला. तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. तू केवळ खचू नकोस. 44 ऑन दी बोर्ड. 44ला 2. 44 म्हणल्यात आणि तोही आता सिरीजच्या रेस मध्ये आलाय. गाव कपचा बादशाह विशाल जसं म्हणाला होता आता तसंच करून दाखवतोय. आता कसं विशाल म्हणेल तसंच. षटकार आले त्याच्या बॅटमधून. रन्स येऊ लागलेत. चांगली बॅटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. तर जय सर समोर कितीही मोठी टीम असली तरी त्यांना भिडण्याची जिद्द प्रतीक पाटील याच्यात आहे हे मी या मैदानावरती सूचित करू इच्छितो. पुन्हा एकदा प्रतीक पाटील यांनी दाखवून दिलंय की टीम कितीही मोठी असली तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद आणि जिद्द या प्रतीक पाटीलच्या मनगडामध्ये आहेत. उत्तुंग असा षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 50. महेश ठाकूर आणि टीमने त्यावेळेला स्पर्धा जिंकली होती ज्या वेळेला खरं तर बंटी शेटनी प्रथमच 12 सायकल ठेवल्या होत्या. ती अजूनपर्यंत सायकल मी ठेवलेली आहे आणि शेवटपर्यंत ठेवणार. ही
लोकांना दाखवून देण्यासाठी बघा की आमचे सायकल अजून सही सलामत साबित आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ठाकूरही टीम पहिली राहिली होती 12 सायकल जिंकणारी. आता पुढे संधी मिळायला हवी दुसऱ्यांनाही. आता संधी मात्र मी सांगू इच्छितो की गरतली संघाला दरवर्षी संधी असते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सामना जातो आणि निराशमय वातावरणामध्ये गरतली संघाला या ठिकाणाहून पराभूत होऊन जावं लागतं. मात्र यावेळी दादाबाई यांनी मला कॉल करून सांगितलेलं आहे की यावेळी सुद्धा आम्ही अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच होलीजवळ आमच्या 11 सायकली असणार आहे आणि उद्यासाठी फ्रीज बियर थंड करण्यासाठी आम्ही चिंचेखाली घेऊन जाणार. धन्यवाद दादाबाई. 50 धावा धावफलकावरती बनल्यात. 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. प्रतीक बॅटिंग करतो. 10 बॉल 29. आता फ्रीज कोणाला मिळणार, सायकली कोण घेऊन जाणार आणि रिंगण कोण मारणार? 70 झाल्या तरी चालेल पण आम्ही धावा काढू असं त्यांचं मत आहे गरतली संघाचं. 50 धावा धावफलकावरती आहेत. अशोक सरांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक दादाबाईकडून विकेट हॅट्रिक साठी. स्पर्धेचा नियमच आहे सांगतो, दोन्ही एंड सोडायला गरजेचं आहे बॅटरला. हा डॉट बॉल आलाय. प्रतीक एखाद्या पाण्यामधून काढलेल्या माशाप्रमाणे नॉन स्ट्रायकर एंडला तडफडतोय. पंचांकडे पाहिलं तर तुम्ही बघत असाल की चित्रपट होता, याला गाड त्याला गाड, जबरदस्त असा चित्रपट. तोच वेशभूषा या ठिकाणी या मैदानावरती गोट्याबाई आणि माझे सहकारी पंच माटे आणि सुनील तांडेल या ठिकाणी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा 51 एकच धाव बोलून काढली. शेवटचा अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये षटक घेऊन येणारा गोलंदाज डुक्याबाई. वर्षभर हा खेळाडू ब्रेक घेत असतो, मात्र शेवटच्या क्षणाला होली कपला हा गोलंदाज फिरकी जबरदस्त गोलंदाज डुक्याबाई याला घेऊन येतात घरताली संघ. 4 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. आता स्वप्नील काय करणार या षटकामध्ये? प्रतीक ऑन स्ट्राईक. फुल लेनचा बॉल, हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. अंपायर किती? हा चौकार. आता हेलिकॉप्टर का युवाना उडतीन तुम्ही बघा थोडक्यात. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये धडाकेबाज अशी फलंदाजी ताळ्याचाळी संघाकडून या ठिकाणी होत आहे, तर सामोरील संघ आहे तो घरताली. दोन्ही बलाढ्य संघ एकाच गावातील 8 संघ होते आणि 8 संघामध्ये 2 संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेले हे संघ आहेत. पुन्हा एकदा डोक्याबाई गोलंदाजा मार्गो स्ट्राईकला असला फलंदाज प्रतीक. हा चेंडू फुलटाच पद्धतीचा चेंडू सीमारेषेकडे जाते. 1 बाउन्स. अफलातून फिल्डिंग, परंतु थोडं मिस सुरेख असा प्रयत्न केला होता विशाल्यानं. सुरेख असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, मात्र अति उंचीचा असण्या कारणाने 1 बाउन्स चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते धावसंख्या होती ती 59 धावा धावफलकावरती बनल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 वरती नॉट आउट. प्रतीक पाटील 12 बॉल 37. टीमची धावसंख्या 59. शेवटचे 2 बॉल येणं बाकी. यावेळेचा बॉल उंचही गेला आणि तितकासा लांब जाईल का? मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला बॉल महेश पाटील सर. अशी जर गोलंदाजी केली तर 100% आबा सकाळपासून चिचेखाली बसायला लागेल असं वाटतंय मैदान बघून. कारण प्रतीक पाटील तापलेला आहे सध्या, कारण त्याला थंड करायचं असेल तर रोखणं हे प्रतीक पाटीलला गरजेचं आहे. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 65 बनल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी. 65 धावा. 43 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय प्रतीक पाटील. 43 धावा, 65 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. 3 ओव्हर मध्ये 28 बनल्या होत्या या षटकामध्ये. सध्या या टीम मध्ये एक तास भिडलेला आहे प्रतीक पाटील आणि त्रिफलाची बाद. यस काय होता ह्यो लासला लावला महाराजा बोले
66 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. असं बोलतो ह्यो. हात तेरे की 14 बॉल आणि 43 धावा, 307चा स्ट्राईक रेट, 4 षटकार 4 चौकार पाहायला मिळाले प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या तर होऊ द्या त्याच्यासाठी. का बॅटिंग गेली आहे. धुवाधार इनिंग त्याने साकारली. 66 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट होत असताना पाहायला मिळत आहे. चला 66चा पाठलाग करायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या जेणेकरून होळीसाठी जायला रवाना व्हायला सर्व तयार राहतील. आणि षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक जे होतं, जे सुरेश शेर पाटील यांच्याकडून लावले होतं, ते प्राइज या ठिकाणी जमा केलेले आहेत. सुरेख अशी खेळी करून आपल्या संघाला 59 65 धावसंख्या उभारलेल्या आणि 66 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ते घरात आली संघासमोर. सरासरी जर बघितली तर 13.20 ची सरासरी असणार आहे. जय सर या प्रत्येक षटकामाग. महेश सर मी मात्र रजा घेतो आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण समीजी सोमणे सरांचा आवाज ऐकणार आहोत. त्याआधी मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे जनक सर्व वैभवशेठ गरज साहेब यांना विनंती असेल आपण जीवनजी गावण सर यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. त्याच वेळेला आमचे आणखीन अंपायर मी आदरणीय गणेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपलं शुभ हस्य काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुनीलजी तांडेल सर, साईनाथ पाटील सर यांचा विशेष सन्मान आपण करूयात. बंटे जेवायला आहे का खपला. हॅलो. जीवन गावण सरांचा सत्कार, सुनील तांडेल सरांचा सत्कार आणि त्याचबरोबरीने जाऊन दे निलेश भाई जरा थंडबियर ठेवा. साईनाथ पाटील गावठाण माटे अंपायर या तिन्ही पंचांचा सत्कार धनेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करावा. खजिनदार आसिफ शेख किधर आहे. चला बॅटर पण आलेत, चेंडू पोचवा. तिन्ही अंपायरचा सत्कार आपण करतोय. धन्यवाद सुनील तांडेल सर, त्याचबरोबरीने जीवनजी गावण वाघेवलीवाडा आणि साईनाथ पाटील माट्या. ठाकूर आली महेश पाटील एंट्री फी जमा करा. दरवर्षी असं चालणार नाही महेश पाटील. डीजे मास्टर आमचा डीजे मास्टर ती आता सवयीच झालेली आहे. निर्लज्ज साधा सुखी. डीजे मास्टर कुठे गेले. डीजे मास्टरचाही सत्कार आपण इथे करतोय. त्या डीजे मास्टर हा सत्कार स्वीकारावा आपण. अनिकेत पाटील आमचे लाईव्हचे यांना विनंती की आपण हा सत्कार स्वीकारावा लवकरात लवकर, कारण होळीला सर्वांना जायचंय. धनेश भोईर यांनाच विनंती आहे बंटी शेटगरत यांच्या वतीने. 10:30 वाजलेले आहेत. सामना हा 11:15 पर्यंत सर्व कामकाज उरकलं पाहिजे. त्यानंच आवाज आहे, नाही तर असला सगळा आटपलेला असेल घरा जाताना. अनिकेत पाटील ज्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगचं कामकाज पाहिलं, धन्यवाद. धनेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आणि आज ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला, महाराष्ट्रातील मराठीचे जबरदस्त समालोचक, आकडे तज्ज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जयेश भोसले सर यांचा सन्मान आपण इथे करतोय. जयेश भोसले सरांचाही सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये 65 धावसंख्या उभारलेल्या आहेत त्या. धनेश शेठ भोईर यांच्या आणि शुभ हस्ते 66 धावांचं टार्गेट ठेवलंय ते घरातली संघासमोर. कशा पद्धतीने पूर्ण करतो ते पाहायचं आहे. प्रत्येक षटकारास दाद्याबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे घरातली संघाकडून. धन्यवाद. तर पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकलाय. बंटी आता जेवण बनवणारे आपले आहेत का मामा. जेवण बनवणारे पहिला चेंडू वाईट टाकलाय. हो बाकफील्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न हर्षल ठाकूर
बेस्ट फिल्डर सध्या नयन. हर्ष मसाये, सचिन गरत यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक दाद्याबा यांच्याकडून लागलेलं आहे. पुन्हा एकदा बंटी स्ट्राईकला गोलंदाज मासे, जोरदार अपील, ओ व्हॉट अ सेलिब्रेशन. जल्लोष. हर्ष मसाईने महत्वाची विकेट घेतली. हर्षद ठाकूर आणि गणेश शेठ भोईर होते का? हा, गणेश शेठ भोईर यांचा सेलिब्रेशन जोरदार. हर्ष मसाईला विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. पद्माकर घरत यांच्या वतीने मोठी विकेट. हर्षद ठाकूर मात्र इथे बाद झाला आहे. 12 सायकल. हा मगाशी एक विषय छेडला होता. शेखर पाटील यांनी आवर्जून सांगितलं मला, समीर सोमणे तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये गेलात तर पहिल्यांदा असं म्हणा की महेश पाटील यांच्याकडे देखील विजेत्याची एक सायकल आहे आणि असा 2-3 वेळा उल्लेख करा. गणेश शेठ भोईर यांचं जोरदार सेलिब्रेशन पहा. त्यांना ठाऊक आहे महत्वाची विकेट होती आणि याला म्हणतात आनंद. गणेश भोईर मामा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हा जो विकेट घेतला त्याच्यासाठी आलेले आहेत. म्हणजे माटाबाईला आउट केला त्याच्याबद्दल गणेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद गणेश भोईर. येस येस चालू करा. पहिला धक्का मोठा दिलाय. विशाल घरत, प्रफुल्ल घरत आला नवीन फलंदाज. कुणालने स्वीप मारलाय. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची. बॉल थांबणार नाही अजिबात. चौकार, माठ्याचा सिग्नल, बाउंड्री आले. मजा येईल मॅच मध्ये. आणि विकेट हॅट्रिक साठी सुरेश शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी. आणि जो संघ विजयी होईल त्या संघाला 5000 रुपयाचं पारितोषिक सुधीर शेठ ठाकूर भाया ठाकूरवाली यांच्याकडून देण्यात येईल. धन्यवाद भाया. यस, अगोदरच 12 सायकल आहेत आणि त्याचबरोबरीने भव्य चषक देखील आहे होळी चषकाचा. धावसंख्या 5. हो, कुणालने हा फटका खेचला अगदी समोर. स्क्रीनच्या दिशेनं स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. कुणाल घरतचा चौकार. अंपायरची अदा का वाटते महेश पाटील तुम्हाला? सुरेख अशी पंचांची कामगिरी. सुरेख या मैदानावरती अतिशय मनोरंजक असं है पंच. दरवर्षीप्रमाणे वैभव घरत याच्या हाकेला धावून येणारे पंच आणि आपण सर्व खेळाडू, समालोचक आणि ग्रामस्थ मंडळ खारकोपर हे नेहमी वैभव घरत याला प्रोत्साहन करते की अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या मॅचेस कुठल्याही गावामध्ये होत नाहीत आणि पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही होत नाही, पण या खारकोपरच्या मैदानावरती प्रथमच डे नाईट स्पर्धा एवढी मोठी होते. हलके हाताने फक्त चेंडू पुश केलाय कुणाल घरतने. त्याच्या साथीला प्रफुल्ल घरत आहे. हर्षल ठाकूर लवकर बाद झालाय तर या मॅच मध्ये प्रफुल्ल घरतची सर्वात मोठी कामगिरी असणार आहे. खरं तर घरताळी संघाला आतापर्यंत विजेतेपद मिळालेलं नाहीये, ही पण गोष्ट खरी आहे. ती घाई संकटात नाही, ते म्हणतात ना, ती घाई दरवर्षी घरताळी संघाला येत असते. आणि तळ्याच्या आळीचं काय आहे? तळ्याच्या आळीचा परफॉर्मन्स जबरदस्त. प्रतीक पाटील 1 मॅन शो. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू होता. अपील करतो हर्ष मसाये, परंतु बॉल चाललाय तो मिड विकेटला. 12 सायकल जेव्हापासून ठेवल्यात मला असं वाटतं 4थं पर्व आहे. एक सायकल तुमच्याकडे पण आहे महेश पाटील. 100% ते तुम्ही वर्णन करताना मला वाटतं कुठेतरी विसर होतोय. जरा आवाज जाऊ द्या. ठाकूरवाली संघाने सुद्धा पहिल्या सायकली घेतल्या होत्या. या आवाज जाऊ द्या बाया, यांना इतिहास आठवायला लागेल. तो पुस्तक असतायत तिकडे. इतिहासात नोंद केली जाईल असं काम महेश पाटील यांनी केलंय. ते उगाच बोलत नाही तर त्यांनी कारनामा केला. एक सायकल बंटी शेठ घरत यांची विजेतेपदाची त्यांच्या घरी आहे. हाच एक मोठा इतिहास आहे आणि ते सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 11-1. आणि सूरज भोईर यांच्याकडून सुद्धा एक ऑफर आलेले आहे. तळ्याचाळी संघ जर विजय झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक सूरज भोईर यांच्याकडून आलेलं आहे. तर सुरेश शेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. आणि जो संघ विजय होईल त्यांच्याकडून भाया यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. थोडक्यात हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये 66 धावांचा पाठलाग करताना हार्ड हिटर प्रफुल्ल घरत या ठिकाणी
अजून खेळपट्टीवर साबित आहे. तर नॉस्ट्राईकला कुणाल, हा चेंडू हा पेस्टीकडे थोडा दिशाहीन दिला आणि प्रफुल्ल जबरदस्त चौकार. स्क्वेअर कटचा एक दर्जेदार फटका प्रफुल्ल घरतच्या बॅटमधून. माट्याची आदा आनंद घेत असताना होळी चषक खारकोपरचा चौकार मात्र केसला प्रफुल्ल घरतने. संपूर्ण स्पर्धेत प्रफुल्ल घरतने कमालीची बॅटिंग केले. किमान मला असं वाटते 70च्या वरती त्याच्या अधिक धावा असाव्यात असा माझा अंदाज आहे. काल मी नव्हतो समालोचन करायला. चौकार केसला प्रफुल्ल घरतने. धावसंख्या झाली ती 15. प्रतीक पाटीलचा हा देखील बाहेर टाकलेला चेंडू. विनय कमान, विनय मार उरी मार मार. तो रिक्षा मोडली तरी चाल, मार बाबा, राशी मॅच आहे. चौकार, 4 धावा. खरं तर महेश पाटील हे बंटी घरत यांचे परम मित्र आहेत. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात मजा आणतात. आणि होळी चषक म्हटल्यानंतर मजा, क्रिकेटपेक्षा आनंद लुटला पाहिजे, बस बाकी काही नाही. वर्षभर आम्ही होळीचीच वाट पाहत असतो. ते निलेश पाटील अनेक आले. अनेक खेळ या मैदानावरती होत असतात. वर्षभर क्रिकेट मॅचेस चालू असतात. परंतु आम्ही होळी निमित्त बरेच खेळाडू या निमित्त एकत्र होतात आणि हा आनंदमय सोहळा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि खेळून काढत असतो. एक वेगळीच मजा आहे या होळी चषकाची. मी गेले 4 वर्ष मात्र जोडलं गेलोय होळी चषकाला. मजा असते. पहिल्यांदा डे मध्ये व्हायची स्पर्धा धुलीवंदनला कायम. यंदाच्या वर्षी मात्र 2 दिवस त्रास दिवस होते ना ते, रात्रीमध्ये. कारण अति ऊन असल्या हो, कारणाने जास्त ऊन. हा जास्त होते. काही जण प्लेअर कोलसा होते ना ते काही. स्टंपला बॉल लागला. लॉगॉनचा फिल्डर आहे. आता कोळसा कोणाचा होतो ते इथे शोधावं लागेल. 2 धावा इथे घेतल्यात आणि घरताळी संघाची धावसंख्या झाली 2 ने 21 धावा झाल्या. 21. प्रतीक पाटीलचं षटक चालू आहे आणि पहिल्यांदा लीग स्टेज मॅचेस झालेले आहेत. नाही नाहीतर पहिले पहिल्यांदा knockout होता. म्हणजे खेळाडूंची फरमाईश होती की उन्हाचा त्रास होतोय, अंग चिलचिल होतंय आणि डोळ्यांना त्रास होतोय, काही त्यांचा कलर पण बदलतंय. मग ठीक आहे, मग आम्ही निर्णय घेतला वैभव घरतेंनी आणि मग हॅलोजनचं मागणी केली शेटकडे आणि शेटनी सुद्धा बंटीच्या शब्दाला मान दिले आणि नाईट मॅचिंगचं आयोजन या ठिकाणी, सुरेख असं आयोजन या ठिकाणी झालं आणि थोड्या शांतमय वातावरणामध्ये या प्रथमच नाईट स्पर्धा या ठिकाणी सुरेख अशा स्पर्धा या रंगल्या आहेत. 3 धावा घेतल्यात. 24 झाल्यात. पाण्याची व्यवस्था करून ठेवा. 24 झाल्यात. कुणाल घरत जसा जणू का असं वाटतं इंग्लंडचा प्लेअर आहे. 24 झाल्यात. 24. 66 करायचे आहेत. प्रफुल्ल घरत आणि कुणाल घरत मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना होळी चषक खारकोपरचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचं 12 सायकल, ज्या होळीच्या भोवती फिरणार. चषक डोक्यावरती असणार आणि सर्व पोरं नाचणार त्या आळीची. परंतु त्याच्या समवेत सुधीर शेठ ठाकूर, राव साहेब 11 ठाकूर आळीचे कॅप्टन सुधीर ठाकूर यांच्या वतीनं देखील 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल विजेत्याला. टाटा प्रोडक्ट रेफ्रिजरेटर आहे. गरमी वाढत चालले. रेफ्रिजरेटर खरोखरच कामी येईल. पुढच्या ना एसी असणार आहे. वैभव घरत यांनी डिक्लेअर केलेले आहेत. यंदा फ्रीज आहे बियर थंड करण्यासाठी, मात्र पुढच्या वेळेस एसी असणार आहे. डिक्लेअर केलेलं आहे वैभव घरत यांनी. धन्यवाद वाह. वैभव घरत. क्या बात आहे. स्वीप मारायचा प्रयत्न प्रतीकच्या विरोधात, परंतु एकही धाव नाही या चेंडूवरती. यंदाच्या वर्षी फ्रीज आहे, त्याचा उपयोग मगाशी सांगितला. पुढच्या वर्षी आणखी गार होऊन जाल. पुढच्या वर्षी असेल सिरीजला ती मात्र एसी. 100%. 24 झाल्या. 2 ओव्हरमध्ये 24 आणि आता विजयासाठी धावा करायचे त्या 42. 18 बॉल 42 ची गरज घरताळी संघाला. कुचू कुचू खेळून जमणार नाही. मोठं पटकं मारायला लागतील तस आपण विजयाच्या वाटचालीकडे जाऊ शकतो. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रफुल्ल हार्ड हिटर आणि कुणाल खेळपट्टीवर देऊन पर्यंत साबित आहेत. तर गोलंदाज अक्षय पाटील 24 धावा 18 चेंडू आणि आता विजयासाठी 42. प्रत्येक षटकामागे 14 ची गरज. तळ्याची आळी आणि त्यांच्या विरोधात घरताळी असा चालू असलेला सामना. चला बाद चालू करा. होळीला जायचे सर्वांना. जास्त विलंब करू नका. फायनल मॅच आहे. कोण विजेता ठरेल सर्वांच्या नजरा लागल्यात. 5 दोन्ही बाजूला दोघांचे पाठीराखेत सध्या शांत आहेत, कारण मॅच इक्वल आहे दोन्ही बाजूने. कोणी जिंकलेला नाही, कोणी हरलेला नाही. मजा येईल.
परंतु जोपर्यंत प्रफुल्ल घरत उभा आहे तोपर्यंत घरत आळीचे चान्सेस सर्वाधिक जास्त आहेत. ऑन साइडला मारायचा होता, पहिला चेंडू अक्षय पाटीलने निर्धाव टाकलाय कॅप घालून आणि किशोरजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे. जुना गोलंदाज आहे, पुराना चावल अक्षय पाटील. चोवीस फुलटॉस, प्रफुल्ल घरतचा फटका आणि इथे कॅच घेतल्या. वॉट कॅच, प्रतीक पाटीलने घेतला इथे झेल. फलंदाज बाद. आटाबला हे जे आटपले ना, आटपलं ना, पुढच्या 2-3 दिवसात इंस्टाग्राम रील्सला आलं बॅकग्राऊंडला. जसा सुफला शॉट आला होता तसं कोणीतरी येणार, कोण ना कोणतरी वापर करणार. परंतु प्रतीक पाटीलचा कमालीचा झेल पाहायला मिळाला. आता राहिलाय काही यार, गावकपचा बादशाह आहे आणि तो खरोखरच बादशाह आहे. पल्सर एक नावावर दे. बंटी शेट घरे त्यांनी जेव्हा पल्सर ठेवली होती 100% पहिल्यांदा, प्रतीक पाटीलच्या नावावरती पल्सर बाईक आहे. 5 षटकार मारले होते तेव्हा, मला अजूनही आठवतोय. आठवते सलग 5. आमचा वाटवा जरा 11 सायकली आम्ही पण घेऊन गेलो, ते पण सांगा. निकेत देशमुख यांची फरमाईश होती. राष्ट्रुल माफिया सवी पंकजचा फटका. निकेत देशमुख हे माझे परम मित्र आहेत. काल त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतले, ही सांगायला लागेल मला. हा गरजेचं आहे. आणि आज काही जास्त त्यांना करता आलं नाही, परंतु महेश पाटील यांच्या घरी एक सायकल आहे, त्यानं पिल्ला शाप. 25 धाबा. कुणाल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील पा किती चांगली गोलंदाजी करत असताना पंकज आणि कुणाल सध्या मैदानात शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. होळी चषक खारकोपरला गर्दी दोन्ही बाजूने. स्टीव्हा मार्कवाशी ही जोडी म्हणता येईल, कारण दोन्ही सख्खे भाऊ आहेत आणि एकाच खेळपट्टीवर, एकाच मैदानामध्ये आणि एकाच टीम मध्ये अफलातून बॅटिंग करायचा प्रयत्न. मात्र काय भन्नाट गोलंदाजी अक्षय पाटीलची. जोरदार टाळा होऊन जाऊ दे अक्षय पाटील साठी. आटापला एका ओव्हर मध्ये सामन्याचा कल फिरवलाय, याला म्हणतात गोलंदाजी. पुराना चावले महेश पाटील, अक्षय पाटील. पहा तिकडे गोलंदाजी अक्षय पाटील, कॉमेंट्री करतात महेश पाटील, ज्यांच्याकडे एक सायकल आहे. कुणाल घरचा फटका, बॉल चालला मिड विकेटला. दुसरी धाव घ्यायची, कुणालला मिसफील्ड झाली आणि आता इथं 2 धावा सहज मिळतील. या दुहेरी धाव संख्येने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली 27 आणि आता 12 बॉल विजयासाठी 39 करायचे. 12 बॉल 39 ची गरज. मागच्या पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर तळ्याची आळी अर्थातच कैलासवासी वामन गवंडी 12 चेंडूमध्ये 37 मारल्या होत्या. आता किदर से खारकोपर फेज 2 घरात आली. आता हे नाव नवीन आलंय, प्रत्येक टीमचं नाव मला माहिती होतं का ठेवलंय. त्यांचा फेस करला, फेस करला त्यांचा. 52 पत्ती होली कब है चिल्लर पार्टी. कैलासवासी वामन गवंडी, कैलासवासी झोमा मंत्री, तापलेले भोपी पण शांत झाले. कैलासवासी मोरूवाणी ते सकाळी थंड झाले. राऊत साहेब 11 त्यांनी पण सामना गमावला आणि आता किदर से खारकोपर फेज 2 घरात आली. 12 बॉल मध्ये त्यांना धावा करायचे ते 39. होळी चषक खारकोपर. आयुष गोंधळी गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल 39. डीजे वो फिर से आएंगे. 12 बॉल 39. 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. मोठे फटके खेळायला लागतील. मॅच चालू करा. अजूनपर्यंत पंकज आणि कुणाल दोन्ही खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत काय होऊ शकतं. गोलंदाज आयुष हो पहिलाच बॉल फिरवलाय, मागे अडवलाय. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. व्हाईट बॉल +1. 12 बॉल 37. सामना संपलेला नाहीये, आटपला ना अजून सामना. 12 बॉल 37 त्यांनी मारले होते, यांना 12 बॉल 37 करायचे. सोय हाय मोठ्या ठाकूर, धन्यवाद. पण सोय काय आहे ती सांगा. सोय काय तुमची सोय होईल. विचारायला लागेल.
12 बॉल 37. मिड विकेटला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल होते. आणखी एक फलंदाज बाद. आर्यनने पकडलाय झेल. आर्यन बेस्ट फिल्डर ठरेल का? पारितोषिक 3000 आणि आसिकचे शूज देखील आहेत. आर्यनचा हा झेल, कमालीचा झेल पाहायला मिळाला. आता इक्वेशन झालंय. विजयासाठी 11 बॉल 37 करायचे आहेत. बोलतीच डायरेक्ट बंद केले गरतुलीची. सुरेख असा खेळ या मैदानावरती झालेला आहे. मजा आली 2 दिवस पहिलाच हादरा जो गरतली संघाला मिळाला तो माटाच्या स्वरूपात, आणि नंतर प्रफुल्ल, त्याच्यानंतर पंकज. ना प्रतीकने जी शेवटी बॅटिंग केली ना, डेंजर बॅटिंग केली प्रतीकने. नुसते हेलिकॉप्टर, नुसती विमानं तिकडून आकाशात उडत होती, इकडनं खेळपट्टीवरनं उडत होती प्रतीक पाटीलची विमानं. 100% सुरेख अशी खेळी करून दरवर्षीप्रमाणे होलीचा बॉस प्रतीक पाटीलच आहे असं डायरेक्ट जाहीर झालेलं आहे या मैदानावरती. फुलटाच लॉलीपॉप होता बाबा माझ्या. आता डोक्यावर हात देऊन काय फायदा आहे. यो बॉल तर खरं घरतोलीन जायला पाहिजे होता. आयचा लॉलीपॉप बॉल होता. टापला आता. मी बोललो आटापला ना, तुम्ही ऐकाव नाही. तीन ओव्हरमध्ये तळ्याची आळी संघाच्या फक्त 28 होत्या. 28. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये प्रतीक पाटीलने 37 कुठल्या 37, आणि तिथेच हा सामना फिरला. चला एकत्रित येऊ नका जास्त. होळीच्या भवती नाचायचं असेल तर पटापट मॅच उरका. परंतु होळी चषक खारकोपर 2 रात्रीमध्ये मजा आली. खतरनाक, खूप आनंद. एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण होळी चषकात. 8 चेंडू माफी असावी, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या विजयासाठी. आता 37, 10 चेंडू 37 ची गरज. तळ्याच्या आळी संघाकडून गजानन करत कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अशोक सर या ठिकाणी मला वाटतं सकाळीपासूनच ते उपस्थिती दर्शवतात. आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक बक्षीस लावतात. गणेश भोईर असू दे, अशोक सर असू दे, सुरेश पाटील शेठ असू दे. आपल्या संघाला प्रोत्साहन आणि आपल्या संघाला मजबूत ठेवण्यासाठी, आपल्या संघ बाला ठेवण्यासाठी हे ते नेहमी प्रोत्साहित करत असतात. होळी चषक आहे आणि होळीच्या एक दिवशी क्रिकेटसाठी ते आवर्जून उपस्थिती दाखवतात आणि आपल्या संघाला मजबूत दिशेने घेण्यासाठी मोठे मोठे बक्षीस लावतात. धन्यवाद सर्व. 9 चेंडू 37. अमर सध्या स्ट्रायकर एंडला आहे. स्विचचा फटका खेळायचा होता, हातातून चेंडू निसटला. नॉन स्ट्रायकर एंडला अमर पोहोचलाय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव दिली जाणार. 30 धावा झाल्या, 36 पाहिजेत. 8 चेंडूंमध्ये 36, 6 षटकार 8 चेंडूंमध्ये मारायचे आहेत. पराभव आता डोळ्यासमोर दिसायला लागलाय. तो किदर से खारकोपर फेस 2 घरताळी संघाचा. चॅम्पियनच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय तो तळ्याची आळी हा संघ. स्टेप आउट झाला. लेग ब्रेक आयुषचा. आयुष खरं तर 3 वर्षांपूर्वी आय थिंक होळी कब है चिल्लर पार्टीचा कॅप्टन होता. तिथून त्याने आता मजल मारली, कॅप्टन झाला तो तळ्याच्या आळी संघाचा कैलासवासी वामन गवंडी. परंतु प्रतीक पाटीलने त्याला जबरदस्त साथ दिली. खतरनाक. जसं तुम्ही म्हटलात, आपण मनातून व्यक्त केलं की आयुष गोंधली हा सुरेख असा खेळाडू आहे ज्याला साथ मिळाली ती प्रतीक पाटील याची. दोन्ही सुरेख असे खेळाडू आहेत आणि हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव. सिंगल डबलने आता काही होणार नाही. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. सेलिब्रेशनची आता तयारी होऊन जाईल. 8 संघ या स्पर्धेत मात्र खेळले. सारा एंटरप्राइजेस व जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा. वैभव शेठ घरत अर्थातच बंटी शेठ घरत, सारा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. सारा हे त्यांच्या मुलीचं नाव आहे आणि आज त्यांचा चिरंजीवी खेळला अर्जुन या स्पर्धेमध्ये. आज महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोणती तर सन्माननीय लोकनेते मोठे शेठ रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्याला पुन्हा एकदा वचन दिलंय की जिथे आपण आता बसलोय तिथे छान असं पवेलियन तयार होईल. म्हणजे 2027 ला फिक्स आहे पवेलियन असेल.
त्याचं उद्घाटन. 6 बॉल 35. चला मॅच चालू करा. अरे होळी उद्या बाय टाइम आहे अजून. होली है बाई होली है. रवींद्र भाई आणि कैलास भाई यांची होली चालली आहे. होली है बाई होली है. बुरा न मानो होली है. कव्हरच्या दिशेने हा चेंडू. बॉल जाईल सीमारेषा पार आणि आता 5 चेंडू विजयासाठी 31 करायचे आहेत. 5 चेंडू 31 धावांची गरज. थोडा डीजे असताना इथे धुलीवंदन बरोबर साजरा झाला असता होळीच्या अगोदर. त्यांचा धुलीवंदन रोजच असते. 5 चेंडू 31 आणि आहे तो षटकार. आणखी जरी 4 मारले सलग, एकही चेंडू जर का अतिरिक्त आला नाही तरी सुद्धा कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार विजय होईल तो तळ्याची आळी हा संघ कैलासवासी वामन गवंडी. हा आता जरा बंटी शेट यांना विचारायला लागेल, वाय कैलासवासी वामन गवंडी. पुन्हा प्रयत्न होता आणि आता विजयाच्या समीप पोहोचलाय. होळी चषक खारकोपर 2026चा विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय कैलासवासी वामन गवंडी तळ्याची आळी. पहा त्यांचे प्रेक्षक, त्यांचे पाठीराखे खुश आहेत. आज त्यांना नाचायला मिळेल. होळी चषक खारकोपरची होळी आणि त्या होळी मैदानात या 12 सायकल, त्याचबरोबरीने डोक्यावरती असलेला होळी चषकाचा हा कप ते घेऊन नाचतील. 3 चेंडू विजयासाठी 25. प्रयत्न चालू आहेत. हा देखील चेंडू चाललाय कव्हर्सला, बाउंड्री मिळेल. 2 चेंडू 21. जे पारितोषिक आहेत ती लगेचच आपण वितरित करणार आहोत, म्हणजे कॅश प्राइज पहिल्यांदा. 2 बॉल 21 घरत आली संघाला. चांगला खेळ राहिला घरत आली संघाचा. हो यॉर्कर, क्या बात है. टाळ्यांचा कडकडाट होतोय. आता टाळ्या वाजतायत. 1 चेंडू 21. पुन्हा एकदा दाखवून दिलंय प्रतीक पाटीलने की होळी चषकाचा आणि या क्रीडांगणाचा तो बॉस आहे, बिग बॉस. 1 बॉल 21. बंटी शेठ घरत यांची होळी चषक खारकोपर 2026 ही स्पर्धा जिंकले कैलासवासी वामन गवंडी तळ्याची आळी या संघाने. वेल डन प्रतीक पाटील आणि आयुष गोंधळी, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुरेख अशी खेळी करून आपल्या फलंदाजीच्या जोरावरती प्रतीक पाटील यांनी पुन्हा एकदा आपला संघ अंतिम सामन्यामध्ये नेला आणि तो संघ विजय झाला. होळी कप 2026. सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन की या खेळामध्ये अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा जी राबवली ती वैभव घरत यांनी. आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता घरतली संघ आणि तळ्याचाळी संघ. त्याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये तळ्याचाळी संघ हा विजय झालेला आहे. अशोक सरांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. त्याने फुल सपोर्ट त्यांनी केलेला आहे.